नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 29 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर मंजिरी तिच्या रूममध्ये असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी येतो अंबिकाचा आत्मा आणि अंबिकाला पाहून मंजिरी थोडीशी घाबरते. तिला भीती वाटत असते की जर या अंबिकाने रुद्रकेतूचा मृतदेह पाहिला तर, परंतु अंबिकाला रुद्रकेतूचा मृतदेह काही दिसतच नाही. तिला फक्त एक रिकामी खुर्ची दिसत असते आणि हे जेव्हा मंजिरीच्या लक्षात येतं तेव्हा ती खुश होते. त्यानंतर आपण पुढे असं पाहतो की अंबिका रागातच मंजिरीला विचारू लागते की मंजिरी, रुद्रकेतूंचा मृतदेह कुठे आहे? आणि त्यावेळी ही मंजिरी हसतच म्हणते की अगं अंबिका, काय बोलतेस तू? माझ्याकडे कसा असेल त्या रुद्रकेतूचा मृतदेह? तर अंबिका म्हणते की खोटं बोलू नको, मला चांगलंच माहिती आहे की तुझ्याकडेच त्यांचा मृतदेह आहे. आणि हे ऐकून मंजिरी हसतच म्हणते की हो, अगदी बरोबर ओळखलंस तू. पण आत्ता माझ्याकडे त्या रुद्रकेतूचा मृतदेह नाही आहे, कारण मी तो कधीच नष्ट करून टाकला आहे. आणि हे ऐकून अंबिकाला मोठा धक्काच बसतो. पण त्यानंतर तिला असंही वाटतं की कदाचित ही मंजिरी आपल्याशी खोटं बोलत असेल आणि म्हणून ती म्हणू लागते की मंजिरी, तू खरंच मूर्ख आहे, कारण तू ज्या गोष्टीला नष्ट केला आहे ना, तो रुद्रकेतूंचा मृतदेह नव्हताच, तो फक्त एक आभास होता. आणि हे ऐकून मंजिरी गालातल्या गालात हसतच पाठीमागे पाहते, जिथे त्या रुद्रकेतूंचा मृतदेह असतो. आणि ती अंबिकाला म्हणू लागते की तू आता मनुष्य नाही आहेस ना, मग कशाला नाटकं करते? मला चांगलंच माहिती आहे की तो आभास नव्हता, तर त्या रुद्रकेतूचाच मृतदेह होता. आणि आता तर तो अस्तित्वातच नाही आहे, कारण मी त्याला नष्ट केला आहे. आणि मंजिरीचं हे असं बोलणं ऐकून अंबिकाला थोडीशी भीती वाटू लागते. त्यानंतर मंजिरी लगेचच तिला असं सांगते की तू जाऊन त्या मीराला एक निरोप दे. तिला म्हणावं की उगाच बाकीच्या उचापत्या करत बसू नको, अमावस्या जवळ येत आहे, काय तो निर्णय घे, कारण वेदा अजून माझ्या ताब्यात आहे, हे तुम्ही विसरून आता चालणार नाही आहे. आणि ते ऐकून अंबिकाची काळजी आणखीन वाढते आणि मग त्यानंतर ती मीराकडे जाते. मीराकडे गेल्यावर ती तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. मीरा घाबरून म्हणत असते की ताई, खरंच जर त्या मंजिरीने रुद्रकेतूंचा मृतदेह नष्ट केला असेल तर मग आता आपण काय करायचं? तिचा अंत कसा करायचा? आणि त्यावेळी अंबिका म्हणते की मीरा, मला नाही असं वाटत की मंजिरीने रुद्रकेतूंचा मृतदेह नष्ट केला असेल. असंच वाटतंय की काहीतरी आहे जे तिला थांबवतंय. पण मीरा म्हणत असते की ताई, असं कसं? पण अंबिका म्हणते की मीरा, आपण चांगला विचार करूयात ना, जर तो मृतदेह असेल तर आपल्यासाठी चांगलंच असणार आहे ना. त्यावेळी मीरा म्हणते हो ताई, बरोबर आहे तुझं, पण आता आपल्याला असाही विचार करायला हवा की जर खरंच तिने त्याला नष्ट केलं असेल तर मग आपण काय करायचं? आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी अथर्व येतो. त्याला पाहून मीरा आणि अंबिका शांत बसतात. आणि मग अथर्व मीराकडे जात तिला सांगू लागतो की मीरा, माझ्याकडे एक अपडेट आहे. मीरा विचारते काय? आणि त्यावेळी अथर्व एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतो. तो मीराला सांगतो की मी आपल्या या घराचा जुना लेआउट पाहिला आणि तेव्हा मला असं समजलं की आपल्या घराच्या मागच्या बाजूला, म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी अडगळीची खोली आहे ना, त्या ठिकाणी आधी एक पाण्याचा कुंड होता, पण रिनोव्हेशनच्या वेळी तो कुंड बुजवण्यात आला आणि मग त्यानंतर त्यावर बांधकाम करण्यात आलं. आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला आश्चर्य वाटतं. अंबिका मीराला म्हणते की मीरा, मग नक्की हीच ती जागा असणार जिचा आपण शोध घेतोय, कदाचित आपले बाबासुद्धा तिथेच कुठेतरी असणार. आणि ते ऐकून मीरा ही खुश होते आणि लगेच अथर्वला म्हणते की अथर्व, म्हणजे हीच असणार ती सिक्रेट रूम ज्याचा आपण शोध घेतोय, आपण लगेच तिकडे जाऊयात का? त्यावर अथर्वही हो म्हणतो आणि मीरा अंबिकासोबत तिकडे जायला निघतो. दुसरीकडे ती जी मंजिरी असते ना, ती त्या रुद्रकेतूंचे हात पाय अगदी घट्ट बांधून ठेवते. तर दुसरीकडे अथर्व, मीरा आणि अंबिका अडगळीच्या रूम बाहेर आलेले असतात. अथर्व मीराला सांगत असतो की मीरा, या आतमध्येच ते पाण्याचं कुंड असणार आहे. आणि मग ते तिघेजण आतमध्ये जातात. दुसरीकडे ती मंजिरी रागातच रुद्रकेतूच्या मृतदेहावर हात उचलत असते, त्यांना मारहाण करत असते आणि चिडून वैतागून म्हणत असते की रुद्रकेतू, तू मेला आहेस तरीही माझा पिच्छा काही सोडत नाही आहे. तुझ्यामुळे मला इतकी वर्ष वाट पाहावी लागली. जेव्हा तू जिवंत होतास तेव्हा तू माझ्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होतास आणि आता मेल्यानंतर सुद्धा तूच आहे. तुझ्यामुळे मला इथे जागं राहावं लागते, तुझ्यावर पहारा ठेवावा लागतोय.
त्याचवेळी दुसरा सीन आपण असा पाहतो की अथर्व, अंबिका आणि मीरा हे तिघेही जण त्या अडगळीच्या रूममध्ये व्यवस्थितपणे तपासणी करत असतात. नेमका तो पाण्याचा कुंड कुठे होता याचा शोध घेत असतात, पण त्यांच्या हाती काहीच लागत नाही आणि शेवटी फक्त एक जागा उरते ज्यावर एक मोठा पेटारा असतो. अथर्व मीराला म्हणतो की आपण हा बाजूला करून बघूयात, कदाचित इथे काहीतरी असेल. त्यावर तीही हो म्हणते आणि मग ते दोघेजण तिथे जे काही सामान असतं ते बाजूला काढून ठेवू लागतात. आणि त्यावेळी अंबिका म्हणत असते की मीरा, मी माझ्या जादूचा वापर करून हे सगळं एका क्षणात करू शकते, परंतु अथर्वांसमोर आपल्याला तसं करता येणार नाही. त्यावर मीराही मांडो लावत हो म्हणते आणि त्यामुळे अंबिका शांत बसते आणि मग अथर्व आणि मीरा तो पेटारा बाजूला करतात. पण त्याच्या खाली ना बाकी ठिकाणसारखीच फरशी बसवलेली असते, वेगळं असं काहीच नसतं. त्यामुळे अथर्वला आणि मीराला थोडंसं आश्चर्य वाटतं. अंबिकाही म्हणत असते की मीरा, मला नाही असं वाटत की इथे आपल्याला काही सापडेल. आणि मग त्यानंतर ते लोक परत तेथून जाण्यासाठी निघतात, पण अचानक अंबिकाला त्या ठिकाणी काहीतरी चमकत आहे असं जाणवतं. तिच्या लक्षात येतं की इथे याच फरशीच्या खाली काहीतरी आहे आणि म्हणूनच ती लगेच मीराला थांबवते. आणि मग त्यानंतर मीरा अथर्वला थांबवते, म्हणू लागते की वेदाचे बाबा, आपण इथे आलोच आहोत, तर इथे खणून बघूयात का? म्हणजे पुन्हा असं वाटायला नको की त्यावेळी जर आपण खणून पाहिलं असतं तर बरं झालं असतं. आणि मीराचं म्हणणं अथर्वला सुद्धा पटतं आणि मग त्यानंतर तो लगेच त्या ठिकाणी असणारी कुदळ घेऊन येतो आणि मीराला विचारतो की नेमकं कोणत्या ठिकाणी आपण खणून पाहायचं आहे. त्यावर आपली मीरा अंबिकाकडे पाहते आणि अंबिका तिला एका जागेकडे इशारा करून दाखवते की या ठिकाणी. आणि त्यानंतर मग मीरा वेदाच्या बाबांना म्हणजेच अथर्वला सांगते की तुम्ही ना इथूनच खणायला सुरुवात करा. त्यावर तोही हो म्हणतो आणि कुदळीने ती जागा खणायला सुरुवात करतो. दुसरीकडे ती जी मंजिरी असते ना, तिला सतत रुद्रकेतूवर पहारा ठेवावा लागत असतो आणि त्याचमुळे ती खूप जास्त वैतागलेली असते. तर दुसरीकडे अथर्व खणायला सुरुवात करतो आणि मग त्यानंतर तो त्या ठिकाणी असणारी फरशी वगैरे बाजूला करतो आणि त्याखाली असणारी मातीसुद्धा काढायला सुरुवात करतो. मीरा आणि अंबिका आश्चर्याने हे सगळं काही पाहत असतात. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की अथर्व ज्या ठिकाणी खणत असतो त्या ठिकाणी एक खूप मोठा दगड त्याला दिसतो. तो दगड इतका मोठा असतो की अंबिका आणि मीराला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. अंबिका म्हणते की मीरा, नक्कीच या खाली काहीतरी असणार. आणि मग त्यानंतर मीरा अथर्वला म्हणते की वेदाचे बाबा, आपण हा दगड बाजूला करून बघूयात का? त्यावर तोही हो म्हणतो आणि त्याची संपूर्ण ताकद लावून तो खूप मोठा असलेला दगड उचलतो आणि मग त्यानंतर एक चमत्कारच घडतो. जेव्हा अथर्व तो दगड बाजूला करतो ना, तेव्हा त्या दगडाच्या खाली असणारा भुयारी मार्ग त्या तिघांच्या नजरेला पडतो. त्यामुळे त्या तिघांनाही खूप आनंद होतो. ते ज्या गोष्टीचा शोध घेत होते ती गोष्ट फायनली त्यांना सापडलेली असते. परंतु तो जो मार्ग असतो ना, तो खूपच बारीक असतो. अंबिका मीराला म्हणत असते की मीरा, मी पाताळात जाऊ शकत नाही, तुला किंवा अथर्वांना जावं लागेल. आणि त्यामुळे मग मीरा अथर्वला म्हणते की वेदाचे बाबा, आपण ना आणखीन एका ठिकाणी खणूयात, म्हणजे हा मार्ग थोडासा मोठा होईल आणि आपल्याला सहज आतमध्ये जाता येईल. पण अथर्व म्हणतो की मीरा, माफ कर, पण आपल्याला तसं करता येणार नाही आहे, कारण मी जर आणखीन खोलवर खणायला सुरुवात केली ना, तर या संपूर्ण स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकतो. ही जी भिंत आहे ना, ती सुद्धा कोसळू शकते. त्यामुळे मग मीराला आणि अंबिकाला काय करावं ते समजत नाही. त्यानंतर अथर्वच तिला म्हणतो की हे बघ, आपण ना घाईघाईत निर्णय घ्यायला नको. आपल्याला हा मार्ग तर सापडला आहे ना, मग आता आपण शांतपणे विचार करून पुढे काय करायचं ते ठरवूयात. पण सध्या तरी हा मार्ग इथेच गुप्त राहील याची काळजी घेऊयात. त्यावर मीराही हो म्हणते. आणि मग त्यानंतर अथर्व काही गोष्टी आणण्यासाठी म्हणून बाहेर जातो. तर मीरा आणि अंबिका त्या खड्ड्याजवळ जातात आणि मोठमोठ्याने त्यांच्या बाबांना म्हणजेच शिवनाथला हाक मारू लागतात. आणि आश्चर्य म्हणजे शिवनाथसुद्धा त्याच ठिकाणी असतो. त्याच्यापर्यंत या दोघींचाही आवाज पोहोचतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. त्यानंतर मग आपल्याला रात्री असं पाहायला भेटतं की अनन्या आणि वेदा आईस्क्रीम खात असतात. तितक्यात अथर्व आणि मीरा त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना पाहून वेदाच्या चेहऱ्यावरचे तर हावभावच बदलतात. ती अनन्याला म्हणू लागते की आत्या, बघितलंस ना, या बाबाला माझी किती काळजी आहे ते.
अगं तो ना फक्त म्हणायला म्हणतो की वेदा माझी प्रिन्सेस आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण खरं तर असं काही नाही आहे. त्याला फक्त या बाईसोबत फिरायचं असतं. आणि वेदाचं हे असं बोलणं ऐकून तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अंबिकाही तोपर्यंत तिकडे आलेली असते आणि वेदाची ही अशी भाषा ऐकून तिलाही धक्का बसलेला असतो. अथर्व वेदाला म्हणतो सुद्धा की वेदा अगं काय चाललंय तुझं, काय बोलतेस तू? तर वेदा चिडून म्हणते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. मला खरंच असं वाटायचं की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तसं अजिबातच नाही आहे. तुला फक्त या बाईचं, या मीराचं ऐकायचं असतं, तिच्यासोबतच फिरायचं असतं. आणि ते ऐकून मीराला खूपच वाईट वाटतं. अथर्व म्हणतो सुद्धा की वेदा अगं काय चाललंय तुझं, बाई बाई काय म्हणतेस, ती आई आहे, तुझी बायको आहे माझी. आणि ते ऐकून वेदा आणखीन चिडताना म्हणते की ही माझी आई नाही आहे. आणि मग त्यानंतर अनन्या वेदावर चिडते, तिला सांगते की जर यापुढे आणखीन काही बोललीस ना तर याद राख. तर वेदा म्हणते की ठीक आहे मी जाते इथून निघून, पण जर या बाबाचं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तो आज माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोपेल. आणि मग त्यानंतर ती मुलगी रागात तेथून निघून जाते. पण तिच्या या संपूर्ण वागण्या बोलण्यामुळे तिथे असणारे सगळेच जण काळजीत पडतात. मग अनन्या वेदाच्या पाठोपाठ जाते तिला समजावण्यासाठी. तर मीरा अथर्वला म्हणत असते की तुम्ही प्लीज तिच्याकडे जा, तिला तुमची गरज आहे. पण अथर्व म्हणतो मीरा अगं वेदा हे असं कसं वागू शकते, मी तुझा अपमान नाही सहन करू शकत. पण मीरा त्यावेळी त्याला समजावत म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना आपल्या मुलीच्या मनात काही नाही आहे, हे सगळं त्या मंजिरीमुळे घडतंय. आपण आता तिच्यासोबत असायला हवं, तुम्ही प्लीज जा, माझी काळजी नका करू. आणि त्यावर मग अथर्वही नाईलाजाने हो म्हणतो आणि वेदाकडे जातो. तर इकडे अंबिका मीराची समजूत घालत असते. त्यानंतर दुसरीकडे आपण असं पाहतो की ती मंजिरी रुद्रकेतूच्या आजूबाजूलाच घुटमळत असते, त्याच्यावर नजर ठेवून असते. पण मग हळूहळू तिला झोप यायला सुरुवात होते. ती झोप जावी म्हणून खूप प्रयत्न करते, पण मग त्यानंतर अचानक जोराचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो आणि त्यानंतर मंजिरी तर क्षणात झोपी जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरी झोपी गेल्यानंतर एक चमत्कार घडतो आणि त्या रुद्रकेतूच्या मृतदेहामध्ये पुन्हा एकदा जीव येतो. आणि मग त्यानंतर तो त्या रूममधून बाहेर पडतो आणि नेमकं त्याला पाहतो अथर्व आणि तो लगेच ही गोष्ट मीराला आणि अंबिकाला जाऊन सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.